हम म्हणणं आहे पहिले लूट का जवाब दो फिर छूट का हिसाब दो, असं आम्हाला तुम्हाला म्हणणं आहे। जब से बीजेपी आया कुछ बेनिफिट नहीं मिला किसान हो रहा, उलट मांग झाले, फर्क कुछ भी नहीं पड़ा, ज्यादा महंगा पड़ रहा। नियमानं कसं 22 तारखेपासून व्हायला पाहिजे। मोदी साहेब तो म्हणायला लागले कमी केला, ते तर म्हणले आम्ही कमी केलं सगळं, आता लोकांना दिवाळी चांगली जाईल, आनंदात जाईल। नाही स्वस्त केलं म्हणा ना, काही नाही केलं। ठीक आहे, 22 सप्टेंबरपासून आम्ही जीवनावश्यक वस्तूंवर जीएसटीचे भाव कमी केले। हालाकी पहिलेच ते भाव 18% देशाला 8 वर्षांनी लुटलं आणि आता म्हणायला जीएसटी मध्ये सूट दिली, पण त्यांची ही सूट देखील त्यांच्या घोषणांप्रमाणे खोटी आणि फसवी निघाली। आज आम्ही बाजारात काही या सरकारला म्हणणं आहे, मोदी सरकारला, तुमचे जे लोक पदाधिकारी मंत्री आमदार खासदार देशभरात फिरायलेत आणि जे खोटा प्रचार करायलेत की आम्ही लोकांच्या जीवनाच्या वस्तू कमी केल्या, त्या काही कमी केल्या नाही। ग्राउंड रियालिटी वेगळी आहे। तुम्ही नेहमीप्रमाणे प्रचार तंत्रामध्ये गुंतलेले आहात, खोटा प्रचार करायचा आणि आम्ही किती सरस आहोत हे लोकांना दाखवायचे धंदे गेल्या 11 वर्षापासून भाजप करत आलेला आहे, हे याहून सिद्ध होते। सर्वसामान्यांना पहिले 8 वर्ष लुटलं आणि आमचं तुम्हाला मोठमोठ्या दुकानांमध्ये जाऊन ते व्यापारी आधीच भिलेले असतात, ते तुमच्या पुढे काय खरं बोलणार नाहीत। त्यांना तर काय तुम्ही बोलू देत, त्या व्यापाऱ्याच्या आधी तुमचेच लोक बोलायलेत, असा फायदा आमदार खासदार मंत्री मुख्यमंत्री यांना तर सर्वसामान्य लोकांच्या चुलीपर्यंत नाहीच्या चुलीत ती धुतली काढून तुम्हाला टटका दिला सर्वसामान्य माणसानं, तर तुम्हाला खरंच लोकांना फायदा झाला का नुकसान झालाय। जीएसटी सुटीच्या नावाखाली खोटे आश्वासनं देऊन ते लुटायचंच काम